सरकारने एक जी आर काढला होता की एम-एम-आर-डी एरियामध्ये जी आता घरं सरकारने बांधलेली आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः पनवेलमध्ये जे इंडिया बुल म्हणून एक बिल्डर आहे, त्याने ती घरं बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी 2,417 घरं देण्याचं निश्चित केलं होतं. परंतु आता सरकार यापुढे जी जी काही लॉटरी काढणार आहे किंवा घरं बांधणार आहे, त्याच्यामध्ये ही एम-एम-आर-डी एरियात एरियात येणारी घरं जी आहेत, ती जर त्यांनी नाकारली तर त्यांचा घराचा हक्क निघून जाईल असं म्हटलं होतं. त्यावर सगळ्या संघटना ज्या आहेत, विशेषतः आमच्या कृती समितीने लेखी शासनाला कळवलेलं आहे, की ही गोष्ट योग्य नाही आहे आणि आम्हाला ती मान्य नाही. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांनी अनेक निदर्शनं केली, मोर्चे काढले. आम्ही देखील लालबाग भारत मातापासून ते कामगार मैदानापर्यंत आम्ही निदर्शनं केली होती आणि सरकारचं लक्ष वेधलं होतं. सरकारने आम्हाला या संदर्भात लॉटरी काढतो म्हणून गेले 2 वर्ष आश्वासन दिलं, परंतु आश्वासन पूर्त केलेलं नाही. दुसरं असं आहे, की आम्हाला कोणगावला जागा देतो हे दुटण्यामध्ये सांगितलं होतं. 110 एकर. 110 एकर पण नाही आहे. शेवटी 21 एकरवर आले. 21 एकर सुद्धा ती सुद्धा त्यांनी काढून टाकली आणि 11.6 एवढी जमीन देतो असं सांगितलं. नंतर असं सांगितलं, की तिथले शेतकरी विरोध करतायत. म्हणजे ती जागा गेली आणि आता त्यांनी शेलू येथे जागा दाखवण्याचं हे केलं. परंतु आम्ही हे सगळं नाकारलेलं आहे. गेली 15 वर्ष झाली, तरी अद्याप जागा दाखवण्यातच त्यांनी वेळ घालवला आहे आणि निश्चित असं ठोस प्रोग्राम नाही आहे. म्हणून आम्ही सतत लिखाण केलेलं आहे, की आम्हाला ठोस प्रोग्राम आम्हाला दिलं पाहिजे आणि गिरणी कामगारांना आधी अगोदरच गिरणी कामगार अतिशय वयस्कर झालेले आहेत. अनेक गिरणी कामगारांचे मृत्यू पडलेले आहेत. म्हणून सरकारने निदान जे गिरणी कामगार अस्तित्वात आहेत, त्यांना लवकरात लवकर घरं देण्यासाठी हे केलं पाहिजे. हे सातत्याने आम्ही सांगत आलो. आता इलेक्शन होईपर्यंत कोणतीच ठोस भूमिका सरकारने घेतलेली नाही. त्याच्यामुळं आता आम्हाला कोणाला निवडून द्यायचा हा विचार करावा लागेल गिरणी कामगारांना, असं आम्हाला वाटतं. आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. म्हाडाला पत्रव्यवहार केला आहे. लेबर कमिशनरना आम्ही कळवलेलं आहे, की त्यांना संधी दिली पाहिजे. कारण कुठेतरी तुमचे पत्रव्यवहार करण्यामध्ये काही कामगारांचे पत्ते बरोबर नसतील, काही मोबाईल्स नंबर बरोबर नसतील. त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत ती पोहोच गेलेली नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही ही जी काही संधी फॉर्म भरायला दिलेली आहे, त्याच्यामध्ये आता 1,12,000 कामगार पात्र झाले आहेत असं म्हणताय. 3,00,000 आहेत. जर 1,50,000 पैकी एक 12 असेल, तर उरलेले जे 38,000 आहेत, त्यांना देखील ही संधी मिळाली पाहिजे. दुसरं असं आहे त्याच्यामध्ये, की त्यांच्याकडे एक जरी पुरावा असला, तरी तो पुरावा तुम्ही ग्राह्य धरला पाहिजे. असं पूर्वीपासून गेले 15 वर्षात जे नियम काढले त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, एक पुरावा असला तरी गिरणी कामगार पात्र होईल. दुसरं असं आहे, की मुंबईमधल्या ज्या गिरण्या बंद झालेल्या आहेत, या गिरण्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्याच्यामुळं गिरण्यांचे पूर्वीचे जे मालक ते अस्तित्वात नाही आहेत आणि ज्या डेव्हलप झालेल्या आहेत त्या ठिकाणी ज्या बिल्डरना दिलेले आहेत, असे काही बिल्डर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या बिल्डरना आम्ही मॉनिटरिंग कमिटीकडून त्यांना सांगितलेलं आहे, की जर तुम्ही हे दिलं नाही तर तुमचं काम थांबवू किंवा त्यांचं जे काही कामकाज चालू असेल ते बंद ठेवू, जोपर्यंत तुम्ही हे निर्णय देत नाही. ते लोकांनी पण सांगितलं, की त्या जो येणारा कामगार आहे त्याला सर्टिफिकेट आम्हाला आमच्याकडून पाहिजे असेल, तर त्यांच्याकडे एक तरी काहीतरी कागदपत्र पाहिजे, तर आम्ही सर्टिफिकेट देऊ. काही ठिकाणी तर काही मालक पळूनच गेलेले आहेत. उदाहरणार्थ मातुल्ल मिलचा मालक जो आहे तो कोणीच नाही आहे. त्या ठिकाणी ज्यांना दिलं होतं चालवायला मातुल्ल मिल जागा ते सुद्धा पळून गेलेले आहेत. त्याच्यामुळे कोणी अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळे हे पुरावे मिळण्यासाठी खूप अडचणी मिळत आहेत आणि त्यासाठी कामगारांना 10 वेळा खेटा घालाव्या लागतात आणि त्याच्यात तो एवढा थकून जातो. एक तरी ते मुंबईमध्ये येऊन त्यांची राहण्याची सोय नसते. पैसा खर्च होतो. त्याच्यामुळं फार अतिशय यातायात झालेली आहे आणि म्हणून म्हाडाने देखील ही मुदत पुन्हा वाढवली पाहिजे, असं आम्ही त्या ठिकाणी आणि ज्या काही त्यांचं कॉम्प्युटरमध्ये जे लॉक केलेलं आहे त्यांनी, ते त्यांनी परत ओपन करून ही संधी त्यांना दिली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. सचिन भाऊंचं पहिल्यापासूनच असं आहे, सगळ्या संघटनांनी एकत्र यावं आणि आल्या पण होत्या. 9 संघटना आम्ही एकत्र होतो. परंतु काही लोक व्यक्तिगत काही स्वार्थासाठी बाजूला झाले आणि आम्ही त्यासाठी मग कृती समिती नेमली. त्या कृती समिती आता 6 संघटना आहेत. आता जे काही नवीन 1-2 संघटना आले, हे कोणीतरी आपलं एक जसं बाकडा युनियन काढून काहीतरी त्यांना आम्ही एक मिळवून देतो असं भासवतात. प्रत्यक्ष ते काही करू शकत नाही आणि काही होणार पण नाहीये. ही रीतसर चाललेली संघटना आहे आणि 75 वर्षाचा अनुभव असलेली संघटना आहे. त्याच्यामध्ये सचिन भाऊ सारखे अतिशय चांगले विचारवंत नेते याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र राहावं हे अतिशय चांगलं केलंय जेणेकरून सरकारकडून लवकर कामं व्हावीत. नाहीतर सरकार आपल्याला खेळवत राहील.
हा त्यांचा उद्देश आहे त्याच्यामध्ये. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या कामगारांना आवाहन करेन की निश्चितच आहे, ज्यांनी नुसते आपल्याला आश्वासन दिली की तुम्हाला हे करतो, परंतु एकही घर अद्याप बांधलेलं नाही. 1.5 लाख लोकांना घरं द्यायची झाली तर त्याची बांधकामं कधी होतील? त्यासाठी ही घरं ताबडतोब बांधली पाहिजेत. आणि विशेषतः आता कामगार कंटाळलेले आहेत. आम्हाला आता बाहेरची जी घरं आहेत ती नको आहेत. कारण बाहेर प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी अडचणी येतात. आता मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आता जसं धारावीला अडाणी ग्रुप येणार आहे, त्या ठिकाणी बरीचशी घरं कामगारांना मिळणार आहेत. जसं हिरानंदांनी मागे पवईला घरं बांधली, त्या ठिकाणी निडी लोकांसाठी सुद्धा 1 लाख घरं बांधली. तशाच पद्धतीची घरं जी आहेत, जर इथे होत असतील आणि रिपेअर बोर्ड वगैरे याच्यामध्ये सुद्धा गिरणी कामगार आणि रिपेअर बोर्ड असं जे आहे, त्याच्यामध्ये अनेक घरं खाली आहेत. रिपेअर बोर्डासाठी आता काही शिल्लक राहिलेलं नाही तसं. त्याच्यामुळे ती घरं आणि शिवाय खाली जागा ज्या आहेत, ह्या जर खाजगी बिल्डरना देत असाल, तर त्या ठिकाणी गिरणी कामगार हा मराठी आहे आणि मूळ रहिवासी असल्यामुळं त्यांना इथे वास्तव्यासाठी पुन्हा ही संधी नवीन येणाऱ्या सरकारने दिली पाहिजे. म्हणून आता असलेलं सरकार काही करत नाही. म्हणून नवीन सरकारला संधी देऊन हे गोष्ट जी आहे, ही आम्ही निश्चितच मिळवून घेणार. असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सर्व गिरणी कामगारांना विनंतीपूर्वक सांगतो, की महाविकास आघाडीच्या सरकारलाच आपण निवडून द्यायचं आहे. तरच आपली ही कामं पुढची होतील.